नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मित्रांनो, बातमी येत आहे पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यामधून शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बड्या नेत्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पालघरमध्ये भाजपकडून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटालाच आता मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विधानसभेचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली आहे. प्रकाश निकम यांनी मोखाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रकाश निकम यांच्यासोबत युवासेना जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतले आहे. तसंच प्रकाश निकम यांच्यासोबत जव्हार मोखाड्यातील अनेक बडे नेते, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. मुंबईमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षाचीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने प्रकाश निकम नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी हा एकनाथ शिंदे यांना मोठा तगडा झटका मानला जात आहे. तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. अशाच प्रकारच्या राजकीय डेली अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.